जास्तीत जास्त जेवढे विद्यार्थी येतील त्यांना वेद शिकवण, आणि वेद शिकण्यातच शक्ती आहे, वेदांचा अर्थ लावण्यामध्ये शक्ती नाही. आणि ती शक्ती विद्यार्थ्यांनी पठण जरी केली ती सर्व समाजाला उपयोगी आहे. त्यातून निसर्ग बदलतो, पाऊस पाणी भरपूर होतो, अन्नधान्य पिकतं, सर्व लोक समाधानी राहू शकतात. म्हणून ते वेदांत विद्यापीठ निर्माण केले. इथे साधारण 100 विद्यार्थ्यांची 4ही वेद शिकण्याची सोय केलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय आहे. वेदाचं उच्चारण होणं हीच शक्ती. आणि वेद उच्चारण जेवढं होईल, वेद म्हणजे वाचणे, वेदांचं जसं पठण होईल त्यातून एक प्रकारची शक्ती निर्माण होते. देवेद पठणासाठी पावित्र्य सांभाळावं लागतं, त्या प्रकारचं आचरण करावं लागतं, आणि त्यातून जी शक्ती निर्माण होते ती शक्ती सगळ्यांना उपकारी ठरते. या वेदांच्या आधाराने हे सगळं चाललेलं आहे. म्हणून वेदपठण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळं त्या पद्धतीची पाठशाळा सुरू केली आपण. आणि जसं त्याचं पठण होईल त्यातून ते शक्ती निर्माण होते, आणि ती शक्ती सर्व जीवांना उपकारी ठरते. वेदवाणी जरी केवळ ऐकली तरी ऐकणाऱ्याचं कल्याण होतं. वेदांमध्ये उच्चार शुद्धीला जास्त महत्व दिलेलं आहे. लोकांच्या कल्याणासाठी भगवंतानी वेदवाणीचा उच्चार केला आणि तो ऋषी मुनींनी ऐकला. पुढे त्यांच्या शिष्यांपर्यंत तो पोहोचवला. अशीच पाठांतराची परंपरा पुढेही चालत राहिलेली आहे. वेदाची जी निर्मिती झाली ती वेदांची निर्मिती सृष्टी रचना म्हणजेच वेदाची निर्मिती. वेद आणि सृष्टी एका वेळा जन्माला आलेल्या आहे, आणि वेदांच्या आधाराने सृष्टी रचना झाली. तेव्हा वेद हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये. आणि जसं वेदाध्ययन होईल तसं ती सगळ्यांच्या अनुभव नाही. ऋचांमधील संस्कृत श्लोकांच्या अर्थाला जास्त महत्व नसून उच्चार करण्याच्या पद्धतीला अतिशय महत्व आहे. शास्त्रोक्त पद्धतीने उच्चार केल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या लहरी निर्माण होतात. त्यामुळं सृष्टीचं पोषण होतं आणि दुष्ट शक्तींचा नाश होतो. नंतर ऋषी मुनींना असा अनुभव आला की जो कोणी वेदांचा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करतो तो पूर्णत्वाला पोहोचतो. श्री गुरुदेवाने धर्मभिक्षेद्वारा भक्तांच्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त करून दिला. ही भिक्षा हे भक्त घरोघरी जाऊन गुरु कार्याची माहिती देऊन मागत आहेत. त्याची रितसर पावतीही देत आहे. कोणीही श्रीमंत देणगीदार नसताना श्री दत्त देवस्थानाचे प्रतिपश्चंद्र लेखे व वाढणारं कार्य आणि वैभव हे वैदिक धर्म जिवंत असल्याचं आणि श्री दत्त देवस्थान इथं ईश्वरी वास्तव्य असल्याचं सिद्ध करतं. दत्त देवस्थानावरील चंद्र सूर्याने युक्त ध्वजा आचंद्र सूर्य वैदिक धर्म राहणार असल्याचंही दाखवतं. धर्मध्वज म्हणतात. धर्मध्वज मुद्दाम झालेला आहे, तो द्वारकेनं आणलेला होता. द्वारका हे धर्माचं उत्तम ठिकाण आहे. हा असा धर्म जास्त वाढावा त्या दृष्टीनं तो धर्मध्वज लावलेला आहे की ज्या धर्माकडे पाहून किंवा ज्या ध्वजाकडे पाहून धर्म आटके त्या दृष्टीनं तो ध्वज लावलेला आहे. ह्या ध्वजाला फनगडे नाही, पण हा एकच ध्वज असा आहे की ज्याला धर्मध्वज म्हणतात. आणि हा धर्मध्वज फडकवणं म्हणजेच कार्याचा आरंभ होतो. आपण जो ध्वज वापरला हा एकसंग ध्वज आहे की ज्याच्यावर सूर्यचंद्र काढलेले आहेत, स्वस्तिक काढलेलं आहे. स्वस्तिक हे आपल्याकडे सुदर्शन चक्र मानलं जातं, आणि हे सुदर्शन चक्र योग्य गतीनं फिरावं, त्याला उत्तम प्रकारची गती मिळावी म्हणून तो ध्वज आपण केला. अनेकत्वातून एकत्वाकडे नेणारी ही धर्मध्वजा असल्याने